इकबाल कच्ची सेमीफाइनल आहे ना. यंग बॉयज यांनी शतरक्षण घेतला आहे आणि समोर संघ आहे तो हारणा आहे. महाड महाडकडनं पहिले फलंदाजी करायला नॉन स्ट्राईक एंडवर मोहम्मद आणि स्ट्राईकवर आहेत ते आयटम ओव्हर द विकेट सलीम पकडून गेला. बघूया एक रन चोरू शकतात की नाही. थोडासा मिसकम्युनिकेशन झालाय. सोहेल मेमन यांची चांगलं शतरक्षण खूप चांगलं शतरक्षण केलं सोहेल मेमन यांनी. सलीम खान राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल हारीस याला आणि हा खूप चांगला बॉल आणि खूप चांगला शॉट आणि हा सोडून गेलाय. बघूया काय करतात. एक रन चोरून काढलेली आहे. एक रन काय रोखू शकत नाही. खूप चांगला थ्रो सोहेल मेमन यांचा खूप चांगलं शतरक्षण म्हणायला लागेल. सोहेल मेमन यांचा बॉल धरला नाही तरी राईट आर्म ओव्हर द विकेट सलीम मोहम्मद याला आणि हा खूप चांगला शॉट मारला सलीम याला मोहम्मद यांनी. बघूया रनआउटचा चान्स होता. जिशान मेमनने चांगला किपिंग मध्ये अडवला. एक रन वाचवला आपल्या संघासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल सलीम यांचा मोहम्मद याला. बघूया मोहम्मद आपल्या संघासाठी काय करतात आणि हा खूप चांगला चेंडू ढकलून दिलाय आणि चोरटा धाव घेण्याचे प्रयत्न डायरेक्ट जिशान मेमनच्या हातात पण धावचीत काय करू शकले नाही आणि एक धाव काय थांबवू शकले नाही. एक धाव आणि संघाची धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली ती 2. वाईट चेंडू वो स्ट्राइक पे था. वाईट प्लस डिक्लेअर. संघाची धावसंख्या झाली 4. राईट आर्म ओव्हर द विकेट सलीम थोड्या दिशेने भटकले. बघूया सलीम पुढच्या चेंडूत काय करतात. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि हा निर्धाव चेंडू हारीस याला बांधून ठेवलाय. खूप चांगला चेंडू विकेट गेलेला आहे. संघाची धावसंख्येसाठी 1 गडी बाद 4. खूप चांगली गोलंदाजी केली आहे सलीम यांनी. षटक संपलेलं आहे. हारीस यांना घरी पाठवलंय त्यांनी. बॉल कितने हुए. ओव्हर समाप्त झालाय. पहला वाइड था उसका. एक वाइड था बीच में. एक वाइड गया. हाँ ओव्हर संपलाय. नहीं पुढे शतक घेऊन आलेत ते. जुनेद मेमन पहिला चेंडू निर्धाव. खूप चांगली गोलंदाजी करतात जुनेद मेमन यांनी. चांगला प्रभाव टाकला आणि जुना खेळाडू आणि मजबूत त्यांची बाजू बॉलिंग साईड बॅटिंग साईड तिन्ही साईडनं मजबूत आहेत ते आणि मामा पडलेले आहेत पण त्यांच्या हातात बॉल आला नाही. सलीमचं चांगलं शतरक्षण आपल्या संघासाठी 1 धाव वाचवली आहे. आता नवीन फलंदाज झाले ते सलमान आणि हा परत खूप चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलाय पण 1 धाव का वाचू शकत नाही. खूप चांगलं शतरक्षण सोहेल मेमन यांचं. ह्या सामन्यात सोहेल मेमन यांनी खूप चांगलं शतरक्षण केलंय. राईट आर्म ओव्हर द विकेट जुरेल मिंदानी सलमान याला बॉल काय समजलेलं नाहीये. निर्धाव चेंडू. धावसंख्या कायम 5. राईट आर्म ओव्हर द विकेट जुनेद मेमन सलमान याला आणि हा खूप चांगला चेंडू खूप चांगला शॉट आणि तेवढा चांगला शतरक्षण सादिक कच्चील युवाचं प्रेरणास्थान सगळ्या लहान मुलांचं प्रेरणास्थान आहे तो. राईट आर्म ओव्हर द विकेट जुनेद आणि हा खूप चांगला शॉट मारला 6. खूप चांगला षटकार पहिली बाउंड्री आलेली आहे महाडसाठी. 11 धावा झालेल्या आहे. दुसरं शतक चालू आहे. संपलेलं आहे दुसरं शतक. तिसरं शतक किंग्स ओव्हर घेऊन आलेत. फिरोज नागपूरचा मामा. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल फिरोज यांचा. मोहम्मद याला आणि हा स्लोअर बॉल वाईट बॉल. धावसंख्या वाढते. धावसंख्या 12. दिशेने भटकलेत. बघूया किंग्स ओव्हर मध्ये आपल्या संघाला वाचवतात की डुबवत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा फिरोज यांचा. मोहम्मद याला आणि हा स्लोअर बॉल आणि हा खूप चांगला शॉट
षटकार. मामाने डोक्याला हात लावलाय षटकाराबरोबर. मोहम्मद खूप चांगली बॅटिंग करतात. स्टार्ट पासून आज त्यांची बॅटिंग चांगली राहिलेली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. मामा यांचा मोहम्मद याला आणि खूप चांगला ओळखवायला चेंडू आहे. बघूया किती धावा करतायत. आणि ही किंबहुना एक धाव. 34 धाव घेण्यात यशस्वी ठरले मोहम्मद. आणि राईट आर्म ओव्हर द विकेट आणि हा वाईट चेंडू. 9 धावा झालेल्या आहेत. 1 धाव करायची आहे किंग्स ओव्हर वाचवण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि हा षटकार. धाव संख्या झाली आहे ती 26. राईट आर्म ओव्हर द विकेट फिरोज. आणि हा खूप चांगला चेंडू टाकला आणि खूप चांगला शॉट देखील. पण धाव का चोरता आली नाही. खूप चांगली फिल्डिंग सलीम यांची. 15 धावा आलेल्या आहेत अजूनपर्यंत. राईट आर्म ओव्हर द विकेट फिरोज सलमान याला. आणि हा खूप चांगला चेंडू कमबॅक केलाय. निर्धाव चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेट फिरोज. आणि हा फटकावलेला आहे सलमान यांनी. 34 धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटचा चान्स. सलीम का वाकले नाही. पायानं थ्रो मारतायत. आणि ओव्हर संपलाय. 27 धावा झालेल्या. 16 धावा आल्या या षटकात. 7 प्लस करायचे आहेत. 27 + 7 34 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 धावा. आता आले ते चिपळूणचे सुपरस्टार सादिक कच्ची. बघूया आपल्या संघाला समोरच्या संघाला कमीत कमी रनमध्ये ठोकतायत की नाही. आणि हा दिशेने भटकले. पहिला चेंडू वाईट टाकलाय. संघाची धावसंख्येत भर पडते 35. चिपळूणचा हार्दिक पांड्या सादिक कच्ची. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि हा फुलका चेंडू मिस केलाय. अंपायर डिसिजन. नो बॉल. हाईटचा नो दिला. बिमरचा नो देण्यात आलेला आहे. 3 ट्रायल त्याचबरोबर. धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली 36. आणि हा परत चांगला चेंडू. चांगला कमबॅक केला सादिक कच्ची यांनी. धावसंख्या झाली ती 36. खूप चांगला कमबॅक केला सादिक कच्ची यांनी. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल सादिक कच्ची यांचा. आणि हा खूप चांगला फसवलाय. 1 धाव चोरटी घेण्यात बाकी यशस्वी ठरले. किपरच्या हातातले 1 धाव चोरून काढली आहे. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगला कम्युनिकेशन दोन्ही फलंदाजांचा. सादिक कच्ची खूप चांगली गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. आपल्या संघाचा स्कोर रोखण्यासाठी खूप चांगलं योगदान देतात ते आपल्या संघासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि हा खूप चांगला चेंडू हवेत मारलेला आहे. बघूया किती धावा चोरतोय. आणि हा डायरेक्ट थ्रो असतो तर किंबहुना रनआउट असता. वाचले. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाज खूप चांगली रनिंग करतात. 1-1 रन चोरतात. हातातली रन चोरतात. जुनेद मेमन सारखे प्लेयरच्या हातातला रन चोरणं सोपी गोष्ट नाही आहे. जुनेद मेमनच्या हातातला रन चोरणं म्हणजे वाघाच्या जाबड्यात हात टाकण्यासारखं आहे. पण ते यशस्वीरित्या पार पाडतायत. सादिक कच्ची खूप चांगली गोलंदाजी करतात. बांधून ठेवले दोन्ही फलंदाजांना. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल सादिक कच्ची यांचा. आणि हा फुलका चेंडू. आणि हा मारला षटकार. कॅच झालेला आहे. षटकार है ना. षटकार दिखता नहीं रे इधर से. खूप चांगला षटकार मारलाय सलमान यांनी सादिक कच्ची यांना. बघूया पुढचे 2 चेंडूत काय होतं. आणि हा खूप चांगला चेंडू आहे. मारलेला शॉट. बघूया किती रन चोरता येतात. आणि सोहेल मेमन यांची खूप चांगली फिल्डिंग. पण रनआउट काय भेटलं नाही. रन चोरण्यात यशस्वी झाले. आणि त्याचबरोबर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली 45. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इक्बाल कच्ची. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे.
राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असणार आहे सादिक कच्ची यांचा. मोहम्मद याला बघूया मोहम्मद शेवटच्या चेंडूत काय करतायत. आणि हा खूप चांगला चेंडू, चांगला फसवला वाईट चेंडू. खराब लाईन सादिक कच्ची यांची. भरकटले थोडेसे लाईनवरनं. बघूया काय करतात शेवटच्या चेंडूमध्ये मोहम्मद आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू 46 रन. आणि हा फुलटॉस चेंडू टाकलेला आहे आणि हा षटकार. सगळं मिट्टी मोर करून टाकला सादिक कच्ची यांनी आपल्या संघाचा. 52 रन, 53 रन टू विन. वाट लावून टाकली सादिक कच्चीने मॅचची. संघाला लागलेला कडकडाट आहे. सादिक कच्ची 2 षटकार खाल्लेत, एक्स्ट्रा रन दिलेत. त्यांच्याकडनं भरपूर अपेक्षा असतात. खूप चांगला झेल घेतला होता त्याने ह्याच्या आधीच्या मॅच मध्ये. खूप चांगला परफॉर्मन्स करून आता त्याच्या बॅटिंग मधनं परफॉर्मन्स दाखवून द्यायचा आहे. आपला त्यांनी अस्तित्व दाखवून द्यायचं आहे की मी काय खेळाडू आहे, किती दर्जाचा खेळाडू, क्लास 1चा खेळाडू आहे सादिक कच्ची. त्यांनी क्लास 1चा प्रदर्शनही करायचं आहे पुढच्या बॅटिंगमध्ये. आता फलंदाजी करायला आले ते. जिंकण्यासाठी 53 धावांचं लक्ष्य असणार आहे. महार संघाने बॅटिंगमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. जेवढी प्रशंसा करू मोहम्मद आणि सलमान यांची तेवढी कमी आहे. सलमान यांनी खूप चांगली फटाकेबाजी केली. मोहम्मद यांनी खूप चांगला खेळ दाखवला. आता बॉलिंगमध्ये बघूया आपल्या संघासाठी काय करतात. जुनेद बिंदाने आले बॅटिंग स्ट्राईकवर. राईट आर्म ओव्हर द विकेट मोहम्मद. आणि हा खूप चांगला चेंडू, पहिलाच चेंडू खूप चांगला चेंडू टाकलाय, बचकवलाय. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव भेटलेली आहे. संघाचा खाता उघडलेला आहे 1 धावानं. खूप चांगली गोलंदाजी करतात मोहम्मद. लाईन टू लाईन गोलंदाजी करतात. राईट आर्म ओव्हर द विकेट मोहम्मद. जुनेद याला आणि लाईननं भटकले, वाईड बॉल. दिशानं भटकले. 1 संघाची धावसंख्या झाली 2. राईट आर्म ओव्हर द विकेट मोहम्मद आणि परत भटकले आणि डिक्लेअर स्वरूपात रन गेलं. वाईट +1. संघाची धावसंख्येत भर पडली. 4 धावा झालेल्या आहेत. मोहम्मद दिशेने भटकलेत मोहम्मद. बघूया आता पुढच्या चेंडूत आपल्या संघासाठी काय करतात, कशी कामगिरी बजावतात. जुनेदच्या समोर परत लाईनीने भटकलेले आहेत. किंबहुना वाईड घोषित करतात. अंपायरनं घोषित केलं वाईड. संघाची धावसंख्येत भर पडते 5. चेंडू झालेला 1च. 5 धावसंख्या झाली 5. बिनबाद 5. राईट आर्म ओव्हर द विकेट मोहम्मद खूप चांगले गोलंदाज आहेत पण दिशेने थोडे भडकले आणि अजून भटकटलेले. दिशा त्यांना काय भेटत नाहीये. संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 6. कितने वाईट डाले होते 5. राईट आर्म ओव्हर द विकेट पटकलेली चेंडू आणि खूप चांगला बॉल केलेला आहे. खूप चांगला कमबॅक केलेला आहे. 1 रन डिक्लेअर स्वरूपात वाढतोय. संघाची धावसंख्या झाली 7. जुनेद मेमन हा मोठा नाव आहे. काही करू शकतो मॅच मध्ये. मोठमोठे मॅच त्यांनी काढलेले आहेत आणि परत वाईड. हा काय ओव्हर काय संपण्यातलं वाटत नाही. अजूनपर्यंत त्यांनी 2 चेंडूत 8 धावा दिल्या आहेत आणि टोटल चेंडू टाकलेत त्यांनी 7. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि आवाज बॉल आहे पण प्लेअर काय पोहोचू शकत नाही. डिक्लेअर स्वरूपात निर्धाव जाता चेंडू. संघाची धावसंख्या कायम 8. 3. राईट आर्म ओव्हर द विकेट मोहम्मद. जुनेद याला आणि हा ढकलून खेळलेला आहे 1 धावासाठी. 1 डिक्लेअर स्वरूपात धावसंख्या वाढ होते. धावसंख्या 9. खूप लांब ओव्हर चालला हा. खूप मोठा ओव्हर, लांब ओव्हर म्हणता येईल. वाईड एवढे वाईड आणि खूप चांगला कमबॅक देखील. खूप चांगला कमबॅक केलाय मोहम्मद यांनी आपल्या संघासाठी.
त्यांच्या पायाला काहीतरी दुखापत झालेली वाटते, थोडं इंजर्ड वाटत आहेत. फिजिओथेरपिस्ट आपल्याकडे नाही आहे, नाही तर बोलवलेला असता. राईट आर्म ओव्हर द विकेट. जुनेजाला खूप चांगली बॉलिंग केली त्यांनी आणि हा रनआउटचा चान्स आणि हा तिथंच पटकला आणि हा बाउंड्री. खूप चांगलं फिल्डिंग केलं जावेद यांनी. हे काय चालू आहे? हे सर्कशीचा खेळ चालू होता असं किंबहुना असं वाटतं. त्याचबरोबर संघाची धावसंख्या झाली 10. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 10. खूप चांगला चान्स मिस केला हारिस याने. खूप मोठी मच्छी हातात लागली होती. जर डायरेक्ट थ्रो असता तर जुनेद मेमनला पवेलियनमध्ये परतावं लागलं असतं, पण तो काय थ्रो झाला नाही आणि विकेट भेटली नाही. पंच तंबाखू खाताना दिसत आहेत चुंबडीमध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट हारिस. जुनेद मेमन आणि जुनेद मेमन मारलेला खूप जबरदस्त प्रहार, पण त्यांच्या नशिबाने त्याला साथ दिली नाही आणि निर्धाव चेंडू जातो. खूप चांगला शॉट केले होते. कुठच्याही ग्राउंडमध्ये 6 असतात, पण तांत्रिक अडचणीमुळे तो काही षटकार होऊ शकला नाही. आणि हा परत फुलटॉस चेंडू आणि हा कॅच ड्रॉप केलेला आहे. सलमान मेमन यांनी चांगला चान्स सोडलेला आहे, त्याचबरोबर षटकार. खूप चांगला चान्स मिस केलेला आहे जुनेद मेमन यांना आउट करण्याचा. राईट आर्म ओव्हर द विकेट हारिस. जुनेद मेमन याला आणि हा नो मॅच लँड मध्ये पडलेला आहे आणि हा कॅच ड्रॉप केलेला आहे. जुनेद मेमन यांना खूप जीवनदान दिलेले आहे, 3 जीवनदान. जुनेद मेमन तुम्हाला बकसणार नाही. राईट आर्म ओव्हर द विकेट हारिस. जुनेद मेमन याला आणि हा परत षटकार. तुम्ही जर असे सोपे कॅच सोडत राहाल तर जुनेद मेमन तुम्हाला सोडणार नाही. खूप मोठा विकेट सोडलाय तुम्ही हातातनं रनआउटच्या स्वरूपात. 2 कॅच सोडले जातात आणि त्याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते 22 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट हारिस. जुनेद मेमन याला आणि हा खूप चांगला चेंडू, खूप चांगला कमबॅक केला हारिस यांनी. जुनेद मेमनला उभा ठेवलाय. शेवटचा चेंडू राहील हारिस यांचा. 22 धावा झालेल्या आहेत, बिनगडी बाद 22. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा जुनेद मेमन यांना आणि हा कॅच. खूप चांगला झेल घेतला, खूप चांगला कमबॅक केला सलमान यांनी. जुनेद मेमन यांना पाठवलाय घरी. खूप चांगला झेल घेतला सलमान मेमन यांनी. सलमान मेमन यांच्यासाठी अमन मेमन कडनं 111 रुपयाचा बक्षीस आणि हा किंग्स ओव्हर राहणार आहे. हा जावेद भाई यांच्यासाठी किंग्स ओव्हर रिझर्व केलेला आहे. आता आलेले आहेत ते फलंदाज सादिक कच्ची. त्यांच्यासाठी पूर्ण पवेलियनमध्ये चेअरिंग होत आहे. सर्वात मोठं नाव, चिपळूण तालुक्यातील क्रिकेटमधील मोठं नाव सादिक कच्ची. 12 चेंडूत 31 धावांची गरज आहे. 31. सादिक कच्ची. बघूया कशी आपली त्यांच्या खांद्यावर खूप जबाबदारी दिली आहे. कॅप्टनने खूप मोठी जबाबदारी दिली आहे. ती जबाबदारी पार पाडतायत की काय करतात ते बघायला पाहिजे. राईट आर्म ओव्हर द विकेट जावेद भाई. खूप चांगली बॉलिंग केली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट जावेद आणि हा स्लोअर बॉलने हा बॉल उडवलेला आहे. खूप चांगली गोलंदाजी किंग्स ओव्हर मध्ये. जिशान मेमन यांना घरी पाठवलेला आहे. धावसंख्या कायम 23. 2 गडी बाद 23. चांगला फसवला त्याने जावेद. तिसरा चेंडू घेऊन येतात आपल्या शतकातला आणि हा शॉट गेंद आणि पुढे येऊन सलीमने ढकललेला आहे एक डिक्लेअर कडे. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 24. 8 धावांची गरज, 3 धावात. हा किंग्स ओव्हर आहे हे लक्षात ठेवा. आणि हा शॉट चेंडू आणि चांगला शॉट मारला सलीम यांनी. एक धाव चोरटा पूर्ण केला सादिक कच्ची यांनी. सादिक कच्ची यांच्या खांद्यावर लय मोठी जबाबदारी आहे. 7 धावा करायच्या 2 चेंडूमध्ये. 7 धावा करायच्या. किंग्स ओव्हर आहे. जर तुम्ही हे 7 धावा केल्यात तर मॅच मध्ये जिवंत राहाल. आणि हा शॉट चेंडू आता सादिक कच्चीला काय दिसलेला नाही. सादिक कच्ची धडपडतो.
साधिक कच्ची कुठच्या दिशेनं मारायचं होतं त्यांना तेच कळलं नाही. बघूया शेवटच्या चेंडूत जावेद यांना काय करतायत. राईट आर्म ओव्हर द विकेट. साधिक कच्ची यांना जावेद फुलटो चेंडू तो पण मारता आलेला नाही. फिल्डरनी पण सोडलेला आहे. एकच धाव करता आली साधिक कच्ची यांना आणि ह्याचबरोबर 5 धावा मायनस होणार आहेत त्यांचे. किती झाले. 26 झाले ते 5 मायनस 21. 6 बॉलला 32 धावा काढायच्या आहेत. जर साधिक कच्ची यांनी हा मॅच जिंकवला तर 1001 रुपयाचं बक्षीस लियाकत मेमनकडनं. सलमान किंबहुना देऊ पण शकतात. 5-6 खाल्ले. राईट आर्म ओव्हर द विकेट सलमान. साधिक कच्ची याला आणि हा पहिला शॉट मारला. हा कॅच अप्रतिम कॅच. साधिक कच्ची आणि साधिक कच्ची याला घराचा दरवाजा दाखवलेला आहे. साधिक कच्ची आउट होत आहेत आणि हा खूप अप्रतिम कॅच. बेस्ट कॅच साठी किंबहुना हा कॅच घेतला जाईल. फॉलो थ्रू मध्ये खूप चांगला कॅच घेतला आहे सलमान यांनी. साधिक कच्चीने काही केलेलं नाही. वाट लावली आपल्या टीमची फक्त. राईट आर्म ओव्हर द विकेट सलमान. मामा याला फिरोज यांनी मारलेला शॉट आणि हा फिल्डिंग खूप चांगली फिल्डिंग. रनआउटचा चान्स झाला. डायरेक्ट हिट असता तर रनआउट असता. डायरेक्ट हिटला रनआउट असता. तुम्ही मिस केलात रनआउट. धावसंख्या कायम 22. आता सगळे षटकार मारले तरी होणार नाही. अरे बाप रे. मॅच शेवट आले ते सोहेल मेमन. त्यांना माहिती आहे ते काय करू शकत नाही तरी ते आलेत. यायचं म्हणून आलेत. औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आलेत. बाकी त्यांचा येऊन काही फायदा नाहीये. काही आपल्या संघासाठी करू शकणार नाहीये. 3 चेंडू शिल्लक आहेत ते पण पॅटला लागत नाही आहेत. त्याचबरोबर औपचारिकता पूर्ण करायची आहे. बाकी तर महार संघ हा विजय झालेला आहे. महार संघाने या सामन्यात खूप चांगलं प्रदर्शन केलं आहे. बॅटिंगनं म्हणा, बॉलिंगनं म्हणा, फिल्डिंगनं म्हणा, सगळ्या गोष्टी सगळ्यात सरस ठरले आणि सोहेल मेमन हे कॅच आउट होत आहेत आणि याचबरोबर महार संघ हा विजय झालेला आहे. साजिदभाई सरगुरो यांचं आगमन झालेलं आहे आमच्या क्रीडा नगरीत. गोलकोट रोडचे सगळ्यात मोठे सोशल वर्कर आणि गोरगरिबांचा कल्याण करणारे गोरगरिबांचे कैवारी श्री साजिदभाई सरगुरो यांचं हार्दिक स्वागत होत आहे. त्यांनी पॅव्हिलियन मध्ये यायचं आहे. पुढील सामना लवकरात लवकर चालू करून घ्यायचा आहे. प्रत्येक सामन्यात हा मॅन ऑफ द मॅच असतो पण ह्या मॅच मध्ये 2 अवॉर्ड द्यायचे आहेत आपल्याला. एक मॅन ऑफ द मॅच आणि एक कांड ऑफ द मॅच. कांड ऑफ द मॅच साधिक कच्ची. सामना लवकरात लवकर चालू करून घ्यायचा आहे. मुस्तफा कच्ची यांचं आगमन होत आहे. जोरात टाळ्याच्या गजरात मुस्तफा कच्ची यांचं आगमन करायचं आहे. पुढील होणारा सामना हरनय. ती मरू दे. कोण बॉलिंग करे यायला ती सांगा. हरनय विरुद्ध तारीफ कर रहा हूँ. खराब बोला क्या? क्या मजा कॉमेडी क्या कर रहे हो? क्या धंधा बंद करना पड़ेगा. मुझे शादी सिद्दीक का विकेट डालना पड़ेगा अपने को. क्यों? सिद्दीक मेमन की जगह ले रहे अभी तो. ऐसा कुछ नहीं है. देखो अभी अपना जो रखेला है ना वो देख वही अपना है ना वो देख उधर वो उसको मिलने वाला. हर हफ्ते कब देते मेरे देखो वो रखेला है ना वो कब इसको है को? हर हफ्ते कब देते लोग मेरे बेस्ट कमेंट. को? मेरे को बुला दे अकेले में वो देखो कब है ना टोपी वाला वो इसको मिलने वाला है. बोल ना. मी आहे इथं धवल माटला. हा मॅच चालू आहेत ना आमच्या. कर कर. शरद बोल ना. मी इथं आहे धवल माटला. बोला ना. येताय ना तुम्ही. निघा.